हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 17 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेत आता समर आणि समरची आई सगळ्यांसमोर येणार आहेत. कारण कृष्णाला कळणार आहे की समर हा आढळरावांचाच मुलगा आहे आणि आढळरावांची पहिली बायको ही समरची आई आहे. कारण आढळरावांच्या पहिल्या बायकोचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी आढळराव त्यांना भेटायला जाणार आहेत. कृष्णा ही सुद्धा समरच्या घरी जाणार आहे. मग कृष्णा ही आढळराव आणि त्यांच्या पहिल्या बायकोला रंगेहात पकडणार का? कृष्णाला आढळरावांचं सत्य समजणार का? आणि हे सत्य समजल्यावर कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात काय नवं वादळ येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाईच्या पोस्टरला बॅनरला काळं फासलेलं असतं आणि हे पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. बाळजाबाई, कृष्णा, दुष्यंत हे सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. बाळजाबाईची आता तळपायची आग मस्तकात जाते. ती कधी आपल्या पोस्टरकडे पाहते, कधी बॅनरकडे पाहते आणि कुणीतरी आपलं तोंड काळं केलंय, आपल्या तोंडाला काळा फासलाय हा विचारच तिला सहन होत नाही. दुष्यंत सुद्धा खूप चिडलेला असतो. बाळजाबाई चिडून म्हणते, मला माहीतच होतं यावेळेची निवडणूक ही काही सोपी असणार नाहीये आणि मला खूप काही सोसावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे. पण माझ्या विरोधकांना हे माहीत नाहीये की तुम्ही बाळजाबाई विरुद्ध कितीही वार केले तरी बाळजाबाई सगळ्यांना पुरून उरते. बाळजाबाई कोणाच्या बापाला घाबरत नाही. कारण औंदा माझ्याबरोबर माझा लेक दुष्यंत आहे आणि दुष्यंत माझ्या साथीला असल्यावर मी कोणालाच घाबरत नाही. दुष्यंत सुद्धा कॉन्फिडन्समध्ये असतो आणि म्हणतो, हो आई, तू नको काळजी करू. अशा प्रत्येकाला आपण पुरून उरू. तुला हरवण्याची स्वप्न हे पाहताय ना, स्वतःच हरतील, संपून जातील, पण माझ्या आईला कोणी नाही हरू शकत. हे ऐकून बाळजाबाई खूप खुश होते. आढळराव हे सगळं पाहत असतात. कुणी बाळजाबाईच्या पोस्टरला काळं फासलं असेल, हे सगळं कुणी केलं असेल हाच प्रश्न आढळरावांना पडतो. बाळजाबाई मात्र आढळरावांवरच संशय घेते की हे काम त्यांनीच केलं असेल. आणि मग थोड्या वेळानंतर सगळेजण घरात बसलेले असतात आणि प्रत्येकाच्या मनात हाच विचार असतो, हे कुणी केलं असेल. दलपत विचार करतो, कोणाची एवढी हिंमत जो हे सगळं करू शकतो. तर लगेचच मैनावती उत्तर देते, मला तर वाटतं या गावात कोणाचीच एवढी हिंमत नाहीये की बाळजाबाई विरुद्ध असं कट कारस्थान करण्याची. आधी तर आपल्या घरात येऊन त्यांच्या फोटोला हार घातला आणि मग त्यानंतर चक्क त्यांच्या पोस्टरला काळं फासलं. मला तर वाटतं बाळजाबाईवर खूप मोठं संकट येणार आहे. हे ऐकून दुष्यंत खूप घाबरतो. पण बाळजाबाई उत्तर देते, अगं मैनावती, आजपर्यंत अशी कितीही संकटं माझ्यावर आली, पण त्या संकटासमोर खंबीरपणे उभं राहून 2 हात दाखवून त्यांच्याशी लढण्याची आणि त्यांना पुरून उरण्याची धमक या बाळजाबाईमध्ये. ही बाळजाबाई कोणत्याही संकटाला घाबरत नाही आणि असे लुच्चू पुच्चू संकटाला तर नाहीच नाही. तेवढ्यात चक्क आमदार साहेब बाळजाबाईला कॉल करतात. त्यामुळे बाळजाबाई चांगलीच घाबरते. ती फोन उचलते आणि विचारते, हा बोला आमदार साहेब, का फोन केला होता? तर आमदार साहेब विचारतात, ओ बाळजाबाई, तुमच्या गावात हे काय चाललंय? बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. आमदार साहेब सांगतात, सगळं माझ्या कानावर आलंय. सगळ्यात आधी तर तुमच्या घरात घुसून कुणीतरी तुमच्या फोटोला हार चढवला. बाळजाबाईला लगेचच आठवतं की हे घडलं होतं. आमदार साहेब त्यानंतर म्हणतात, आणि आज तर आखरीतच घडलं. तुमच्या सगळ्या पोस्टरला, बॅनरला कुणीतरी काळं फासलंय. बाळजाबाई सगळं उडून लावते आणि म्हणते, आमदार साहेब, आता निवडणूक म्हटल्यावर ह्या गोष्टी येणारच, पण मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण मी बाळजाबाई या 5 गावांमध्ये फक्त माझ्या नावाचा डंका चालतो, दुसरं कुणीही चालत नाही. आमदार साहेब म्हणतात, बाळजाबाई, तुम्हाला काही फरक पडत नसेल, पण आपल्या पक्षाला पडतो ना. तुमच्या पोस्टरला काळं फासलंय म्हणजे गावात तुमची पत कमी होतीये आणि हे ग्रामपंचायतीचं इलेक्शन आपल्या पक्षासाठी खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला पक्षच जिंकला पाहिजे. ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच हातात राहायला पाहिजे. आणि तुमची पत जर कमी होत असेल, तुमची लोकप्रियता कमी होत असेल, लोकांच्या मनात तुमच्याबद्दलची सहानुभूती कमी होत असेल, तर आम्हाला ऐनवेळेस दुसरा उमेदवार द्यावा लागेल. तुमचं सरपंच पदाचं तिकीट कापावं लागेल. हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाई फोन कट करते. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात की आमदार साहेब काय म्हणाले. बाळजाबाई सांगते, जर गावात माझी पत कमी झाली, या सगळ्या कांडमुळे
तर माझं तिकीट कापलं जाईल, माझ्या राजकीय कारकिर्दीला मोठं ग्रहण लागेल, मोठा धक्का बसेल. नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. घरातील सगळे खूप घाबरतात. दुष्यंत सुद्धा विचार करतो की आता काय करायचं. दुष्यंत बाळाबाईच्या मोठ्या पोस्टरसमोर फोटोसमोर येतो आणि तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचते. तो सगळ्यांना म्हणतो, नाही आई, असं काहीच होणार नाहीये. मी आहे ना, आणि माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे तुझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होईल आणि या सगळ्या प्रकरणाचा तुला फायदाच होईल. आणि तो घरातील सगळ्यांना आपला प्लॅन सांगतो. हा प्लॅन बाळाबाई, दलपत, जयकांत या सगळ्यांना खूप आवडतो. बाळाबाई खुश होते की माझा लेक मला या संकटातून बाहेर काढणार आहे. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. बाळाबाईने सगळ्या गावकऱ्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि तेवढ्यात बाळाबाईचा एक नौकर चक्क एक काळ्या रंगाच्या शाईची बादलीच घेऊन येतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की बाळाबाईने हे का मागवलंय. आढळराव हे पाहतात आणि विचार करतात, आता ही काय स्वतःच काळ्या रंगाच्या शाईने आंघोळ करणारे काय, आणि ते हसू लागतात. तर बाळाबाई ही सगळ्या गावकऱ्यांसमोर आपलं भाषण सुरू करते. गावकऱ्यांनो, तुम्हाला तर माहिती आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. मला राजकारणात रस नाहीये, पण आज जर सामाजिक कार्य करायचं असेल, लोकांचं भलं करायचं असेल, तर राजकारणात यावंच लागतं. आणि मी सुद्धा राजकारणात उतरली आहे. 5 गावांच्या सरपंच पदाची निवडणूक आहे. मी या गावची सरपंच व्हावी अशी माझी नाही, तर तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे असं मला वाटत होतं. मी रात्रंदिवस गावकऱ्यांचा विचार करते, गावकऱ्यांसाठी झटते. कोणाला ओरखडलं जरी ना तरी माझ्या काळजाला त्रास होतो, इतकं माझं या गावावर आणि गावातील लोकांवर प्रेम आहे. हे सगळं ऐकून आढळराव कृष्णा तोंड वाकडं करतात, पण गावकऱ्यांना मात्र हे मगरीचे अश्रू खरे वाटत असतात. बाळाबाई तिचा मेलोड्रामा सुरूच ठेवते. गावकऱ्यांनो, पण काल जे गावात घडले ना त्याचं मला खूप दुःख झालंय. कुणीतरी माझ्या पोस्टरला, माझ्या बॅनरला काळं फासलंय. म्हणजे मी तुम्हाला इतकी खुपते का? तुम्हाला माझा चेहरा पाहायची इच्छा नाहीये. हा फक्त माझा अपमान नाहीये, तर हा संपूर्ण 5 गावांचा अपमान आहे, 5 गावकऱ्यांचा अपमान आहे. या बाजाचा अपमान व्हायला मी आहे तरी कोण? मी तुमच्यातलीच आहे ना. मी म्हणजे तुम्ही, तुम्ही म्हणजे मी. आणि कृष्णा हे सगळं ऐकते आणि विचार करते, बाळाबाई, झाली तुमची नाटकं सुरू. मी सुद्धा तुमच्या नाटकांना भुलायचे, पण आता नाही. आता मला तुमचा खरा चेहरा कळलाय. आणि लगेचच बाळाबाईचा उजवा हात म्हणतो, बाळाबाई, मला ना तुमच्या ध्येयावर अविश्वास नाहीये. तुम्ही आमच्यासाठी लढताय, आमच्यासाठी सगळं करताय, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर बाळाबाई डोळ्यात पाणी आणून म्हणते, अरे निर्लज्ज माणसा, मग तू तेव्हा कुठे होता जेव्हा कुणीतरी माझ्या तोंडावर, माझ्या बॅनरवर काळं फासत होतं? तेव्हा तू त्याचा हात का नाही पकडला? तेव्हा काय झोपा काढत होता का? तेव्हा तर तुम्ही त्याला नाही अडवलं, माझं तोंड काळं करू दिलं, सगळं करू दिलं. आणि आज म्हणताय, बाळाबाई, माझा तुमच्यावर विश्वास आहे. काय फायदा या विश्वासाचा जर तुम्ही माझ्याबरोबर हे सगळं होऊ दिलं? सगळे गावकरी माना खाली घालतात. हे पाहून दुष्यंत खूप खुश होतो आणि मनात विचार करतो, वेल डन दुष्यंत. मला वाटलंच होतं की आईचा अपमान गावकऱ्यांचा आपला अपमान वाटेल, आणि तसंच होतंय. सगळ्या गावकऱ्यांना जाणीव होतीये की आईबद्दल जे काही घडलं ते चुकीचं होतं. तर जयकांत हा दलपतला म्हणतो, ओ पप्पा, या दुष्यंतची आयडिया तर भारी हो. सगळ्यांना आपली चूक वाटायली आहे की बाळाबाईच्या पोस्टरला काळं फासलं गेलं. आणि मग बाळाबाई तिचा पुढचा मेलोड्रामा सुरू करते. गावकऱ्यांनो, मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. मी समाजासाठी, तुमच्यासाठी झटतीये, आणि आता या गोष्टीचं प्रायश्चित्त मी करणार. जर कुणाला तरी असं वाटतंय की माझं तोंड काळं व्हायला हवं, मी अशी नको राहायला, तर ठीक आहे, मी स्वतःच माझ्या अंगावर ही काळीशाई ओतून घेते. असं म्हणून बाळाबाई पुढे येते आणि या बादलीला हात लावते. तर लगेचच गावकरी पुढे येतात आणि म्हणतात, नाही बाळाबाई, तुम्ही असं काहीही करू नका. तुम्ही आमची शान आहात, या 5 गावांचा मान आहात, या 5 गावांचा प्राण आहात. आणि तुम्ही असं काहीच करायचं नाही. तुम्ही आहात म्हणून ही 5 गावं आहेत. तुम्हीच सरपंच होणार, तुम्हीच निवडणूक जिंकणार. बाळाबाईचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? बाळाबाईशिवाय हायच कोण? अशा घोषणा गावकरी देऊ लागतात. बाळाबाई खूप खुश होते आणि त्यांना हात जोडून नमस्कार करते. आणि आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून तिला आनंद होतो. आढळराव आणि कृष्णा मात्र चिडतात, या बाईची काय नाटकं सुरू आहे. पण दुष्यंतचा प्लॅन यशस्वी झाला
म्हणून बाळजाबाई खूप खुश असते आणि ही सभा संपते. आणि मग थोड्या वेळानंतर बंब्या आणि भक्ती हे दोघे कृष्णाचा मोबाईल शोधत असतात. याच ठिकाणी कृष्णाचा मोबाईल चोरी झाला होता, येथे सापडेल असं ते बोलतात. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि हे दोघे विचारतात, कृष्णा ही तीच जागा आहे ना, तुझा मोबाईल जिथे हरवला होता? कृष्णा सांगते, हो ही तीच जागा आहे. आणि जर बाळजाबाईच्या गुंडांकडे माझा मोबाईल नाहीये, माझ्याकडे नाहीये, याचा अर्थ तो येथेच कुठेतरी हरवला असेल, पडला असेल. आपण सगळे येथे शोधूया, तो नक्की सापडेल. आणि मग बंब्या, कृष्णा, भक्ती सगळीकडे कृष्णाचा मोबाईल शोधत असतात. झाडाझुडपात कोठे पडला की काय ते शोधतात, परंतु त्यांना मोबाईल काही सापडत नाही. आणि मग भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे तुझा मोबाईल इथे नाहीये, याचा अर्थ तो दुसऱ्या कोणाच्या तरी हाती लागला असेल आणि त्याने तो चालू केला असेल. तर कृष्णा सांगते, नाही भक्ते, फोन चालू झाला नसेल, कारण फोन जर चालू झाला असता ना तर दुष्यंत सरकारांना लगेच समजलं असतं, कारण त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये ते ट्रॅकर का काय ते डाउनलोड केलंय. आणि जर फोन चालू झाला नाहीये याचा अर्थ तो कोणीतरी लपवून ठेवलाय. हे आता फोन कुठे सापडेल असा विचार करता करता कृष्णाची नजर तेथे एक मोठा लाईटचा पोल असतो आणि त्याच्यावर CCTV लावलेले असतात, त्याच्यावर जाते. आणि कृष्णा म्हणते, अरे देवा, ह्याच्याकडे लक्ष का नाही गेलं? येथे तर CCTV लावलेले आहेत, कॅमेरे, म्हणजे कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड झालं असेल. बंब्या म्हणतो, अरे होय कृष्णे, याच्यात तर सगळं रेकॉर्ड झालं असेल. आणि तो सागरे आहे ना, त्याच्याकडे या CCTV रूमची चावी असते जेथे सगळं रेकॉर्ड होतं. मी त्याच्याकडून आत्ता चावी घेऊन येतो. कृष्णा बंब्याला थांबवते आणि म्हणते, नाही बंब्या, आता नको जाऊ. आता आपण गेलो ना तर नक्कीच बाळजाबाईच्या गुंडांना सगळं काही कळेल, त्यांचं आपल्यावर बारीक लक्ष असेल. त्यापेक्षा आपण रातच्याला हे काम करूया, तेव्हा कोणाचं लक्ष नसेल. तू रातच्याला चावी घेऊन ये. बंब्या आणि भक्तीला ही आयडिया आवडते. तेवढ्यात कृष्णाचा मोबाईल वाजतो. कृष्णा फोन उचलते तर गावातील रामराव काका तिला सांगतात, कृष्णे तू लवकर ये. रामराव काका रडत असतात. कृष्णा विचारते, काय झालं काका? तर हे काका सांगतात, माझी बकरी आडवी पडलीये आणि तिचं कोकरू सुद्धा, त्यांना खूप त्रास होतोय. कृष्णे तू लवकर ये, त्यांना वाचव. कृष्णा म्हणते, हो काका मी आले, तुम्ही घाबरू नका. आणि ती भक्ती आणि बंब्याला सांगते, मी रामराव काकांकडे चाललीये, त्यांची बकरी आडवी झालीये, तुम्ही येथे मोबाईल शोधा. आणि ती तेथून निघून जाते. बंब्या भक्तीला म्हणतो, भक्ते पाहिलंस का, आपला हा कृष्णा नावाचा गडी ना किती भारी आहे. कधी कधी मला असं वाटतं की बाळजाबाईने नाही तर कृष्णाने गावचं सरपंच व्हायला हवं, म्हणजे गावाचं किती भलं होईल. भक्ती सांगते, हो खरंय तुझं, जन्मापासून तिला कधीच सुख नाही मिळालंय आणि आता सुद्धा ती स्वतःच्या नाही तर गावाच्या सुखासाठी झटतीये. अशा मुलीलाच गावचं सरपंच व्हायला हवं, खरंच गावचं खूप भलं होईल. इकडे कृष्णा ही रामराव काकांच्या घरी पोहोचते आणि विचारते, काय झालं रामराव काका? तेवढ्यात समर उभा राहतो आणि सांगतो, काय नाही, आता सगळं ठीक झालंय. समरला पाहून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. रामराव काका सांगतात, हे साहेब आहेत ना, यांनी सगळं नीट केलं. कृष्णाला काही कळतच नाही. तेव्हा हे रामराव काका सांगतात, कृष्णे जेव्हा मी तुला फोन केला होता ना की माझ्या बकरीला बरं नाहीये, तेव्हा हे साहेब ना येथेच होते. त्यांनी माझं बोलणं ऐकलं आणि मग तुझ्यासारखाच गावठी झाडा पानाचा पाला तयार केला, काढा तयार केला आणि माझ्या बकरीला दिला आणि माझी बकरी एकदम ठणठणीत बरी झाली. आता काही घाबरायची गरज नाहीये. बरं झालं कृष्णे तू सुद्धा आली, तुझे सुद्धा खूप आभार. आणि या साहेबांनी खरंच माझ्या बकरीचे प्राण वाचवले आहेत, त्यांचे सुद्धा खूप आभार. असं म्हणून हे रामराव काका बकरीजवळ निघून जातात. तेव्हा कृष्णा समरचे आभार मानते, खूप खूप आभार, तुम्ही वेळेवर मदतीला धावून आलात. तर समर कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो, तुम्ही कशाला माझे आभार मानताय? आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी स्वतःच्या गुराढोरांची काळजी नाही घेणार, मग कोण घेणार? कृष्णा म्हणते, खरंय तुमचं, खरंच तुम्ही खूप मदत केली आहे. असं म्हणून कृष्णा स्वतःची ओळख करून देते, मी सौ कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील. आणि तुम्ही कोण? समरला प्रश्न पडतो की स्वतःची ओळख काय करून द्यायची, कारण समरचे वडील तर आढळराव रांगणे पाटीलच आहेत. त्यामुळे समर हा कृष्णाला सांगतो, आत्तासाठी तुम्ही मला सखा समजा, जो प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो. तुम्ही मला चालता बोलता हा जनावरांचा दवाखाना सुद्धा बोलू शकतात. कृष्णा म्हणते, ठीक आहे. सखा हा कृष्णाला सांगतो, तुम्हाला सुद्धा कधीही गरज पडली तरी मी तुमच्यासाठी धावून येईल. कृष्णा या प्रश्नाचं काहीच उत्तर देत नाही आणि तेथून ठीक आहे मी जाते असं म्हणून निघून जाते. आणि समर तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, कृष्णे आता आपली ओळख झालीये, आता लवकरच तू माझ्या बाजूने उभं राहशील, आपली घट्ट मैत्री होईल आणि तू माझ्या बाजूनेच लढशील.
असा पूर्ण कॉन्फिडन्स समरला असतो. आणि बाळजाबाईच्या घरी मात्र सगळे खूप खुश असतात, सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि बाळजाबाई ही मस्त चहा पीत बसलेली असते. तर मैनावती तिचं कौतुक करते, वा बाळजाबाई वा, काय भारी प्लॅन होता आजचा, आणि तुमची ॲक्टिंग तर एक नंबर, काय ॲक्टिंग केली आहे तुम्ही. मी तर म्हणते तुम्ही राजकारणात नाही, सिनेमात काम करायला पाहिजे, सिनेमात. तर लगेच दलपत म्हणतो, अगं मैनावती, राजकारणच सगळ्यात मोठा सिनेमा असतो, सिनेमाला लाजवेल ना अशी ॲक्टिंग करतात लोक. आणि बाळजाबाई तर त्यात एक नंबर आहेतच. आणि लगेच जयकान म्हणतो, खरंच गावकऱ्यांना कसं फसवलं आपण. हे ऐकून बाळजाबाई खूप चिडते. तर लगेच दुष्यंत म्हणतो, आपण काय गावकऱ्यांना फसवण्यासाठी सगळं नाही केलंय, फक्त निवडणूक आहे तर थोडी सिंपती, आईबद्दल सगळ्यांच्या मनात चांगली भावना निर्माण व्हावी यासाठी हे सगळं केलंय, यात आपला कोणताही वाईट हेतू नव्हता. आणि तेवढ्यात कृष्णा ही कपडे धुवून बाहेरून घरात येत असते. तिच्या बादलीमध्ये दुष्यंतने कृष्णाला दिलेली साडी असते, जी त्याने गिफ्ट केली आहे. बाळजाबाई हे पाहते आणि तिच्या डोक्यात एक खुरापाती आयडिया येते. ती लगेचच तिच्या हातात जो चहा असतो तो गरमागरम चहा मैनावतीच्या पायावर ओतते. पण हा चहा ओतताना तिला कुणीच पाहत नाही. मैनावतीचा पाय भाजतो आणि ती जोरात ओढते, आई ग पाय भाजला, पाय भाजला. आणि सगळेजण खूप घाबरतात. मैनावतीचा अकरा विकरात आरडाओरडा सुरूच असतो. बाळजाबाई तिच्यावर ओरडते, अगं काय मैनावती, तुला साधा चहा पण नीट पकडता येत नाही का, असा कसा चहा सांडला. आणि आता काय करावं हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. बाळजाबाई लगेच कृष्णाला म्हणते, कृष्णे चल लवकर, एखादा ओला कपडा आण, तिच्या पायावर ठेव. कृष्णाला काय करावं ते कळतच नाही. तर दुष्यंत तिला म्हणतो, अगं आत्ताच कपडे धुवून आलीस ना तू, त्या बादलीमध्ये आहेत ना ओले कपडे, ते टाक काकीच्या पायावर. आणि कृष्णाला मोठा धक्काच बसतो, कारण ही जी नवीन साडी आहे ती कृष्णाची असते आणि ती काकीच्या पायावर कशी टाकावी हाच प्रश्न कृष्णाला पडतो. तेव्हा बाळजाबाई चिडून म्हणते, काय कृष्णे, तुला काय कळत नाहीये का, काय म्हणतोय मी, चल लवकर ती साडी टाक तिच्या पायावर. कृष्णाचा नाईलाज होतो आणि कृष्णा ही साडी मैनावतीच्या पायावर टाकते. त्यामुळे ही साडी पूर्ण खराब होते, कारण खाली चहाही सांडलेला असतो आणि जमिनीवर सुद्धा ही साडी लागते. कृष्णाला वाईट वाटतं. तेव्हा बाळजाबाई या गोष्टीचा फायदा उचलते आणि कृष्णाला जाब विचारते, काय ग कृष्णे, ही तुझी काकी म्हणजे तुझी सासूच आहे ना, आणि तिच्या पायावर इतका गरमागरम चहा सांडलाय, तिचा पाय भाजलाय, आणि तू काय विचार करत बसली होती, तुला या सासूपेक्षा ही साडी महत्वाची आहे का. अगं अशा एक नाही तर 1000 साड्या उद्या मी गावामध्ये वाटणार आहे, आणि तू एक साडीचं घेऊन बसलीये. दुष्यंतला सुद्धा वाईट वाटतं, कृष्णाने असं नव्हतं करायला पाहिजे. पण कृष्णा लगेच उभी राहते आणि म्हणते, कसं आहे ना बाळजाबाई, अशा 1000 काय 10,000 साड्या मी काकी साहेबांसाठी द्यायला तयार आहे, पण ही साडी ना मला थोडी जास्त आवडते, कारण तुमच्या लेकाने मला पहिलं गिफ्ट म्हणून ही साडी दिली होती ना, ती माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे, म्हणून मी थोडासा विचार केला, दुसरं काही नाही. तेव्हा दुष्यंतला सुद्धा बरं वाटतं की कृष्णाला आपल्या गिफ्टची किती किंमत आहे, आणि बाळजाबाईची बोलतीच बंद होते. तेवढ्यात कृष्णाला सुद्धा एक आयडिया सुचते. कृष्णाला दिसतं की दुष्यंतच्या पायावर सुद्धा चहाचा डाग आहे, आणि कृष्णा म्हणते, अहो तुमच्या पायावर सुद्धा या चहाचा डाग पडलाय, किती घाण दिसतंय ते, थांबा मी पुसून देते. असं म्हणून कृष्णा या बादलीमध्ये बाळजाबाईची साडी असते ती साडी बाहेर काढते. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. बाळजाबाई म्हणते, ए कृष्णे काय करतेस तू. पण कृष्णा काही न ऐकता दुष्यंतच्या पायावरचा पॅन्टवरचा हा डाग बाळजाबाईच्या साडीने पुसते, त्याची चप्पल पुसून काढते, पूर्ण फरशीच पुसून काढते. त्यामुळे बाळजाबाईला खूप राग येतो. तर दुष्यंत मात्र खुश होतो की कृष्णाला माझी किती काळजी आहे. बाळजाबाईचा चांगलाच जळफळाट होतो, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बायकांचा साडीमध्ये किती जीव असतो, आणि ही कृष्णा माझ्या साडीने दुष्यंतची पॅन्ट, दुष्यंतची चप्पल, नंतर सगळी फरशी पुसते. म्हणून बाळजाबाईला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, हे कृष्णे, हे सगळं तू जाणून बुजून करतेस ना माझ्या विरोधात वागायचं म्हणून. मी तुला तुझ्या साडीने त्या मैनावतीचे पाय पुसायला लावले, म्हणून तू माझ्या साडीने दुष्यंतचे पाय पुसले. पण कृष्ण बाळजाबाईला म्हणते, ओ बाळजाबाई, आईच्या साडीच्या पदराने जर लेकाच्या पायाचा डाग पुसला गेलाय तर त्याच्यापेक्षा जास्त मोठं सुख दुसरं कोणतं असेल एका आईसाठी. हे ऐकून बाळजाबाईची बोलतीच बंद होते. तर दुष्यंत खूप खुश होतो. बाळजाबाई चिडून म्हणते, तू हे सगळं जाणून बुजून करतेस, तुला माझ्या विरोधात जायचंय, मला माहितीये. कृष्णा उभी राहते आणि म्हणते, काय बाळजाबाई, मी तुमच्या विरोधात का जाईल, माझं तर तुमच्यावर किती प्रेम आहे हे सगळ्या गावाला माहितीये, सगळ्या घराला माहितीये, आणि तुमच्या विरोधात जो जातो ना तुम्ही त्याला पुरून उरता,
आणि तुम्हाला काय वाटतंय मी तुमच्या विरोधात जाईल आणि मी तुम्हाला पुरणू देईल? नाही नाही, असं कधी होणार नाही. बाळाबाई खूप चिडते आणि म्हणते, कृष्णे तू. तर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, आई कशाला टेन्शन घेतीये, कृष्णा तुझी गंमत करतीये, नको एवढं चिडूस. कृष्णाला माहितीये की ती तुझ्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही, कारण तुझ्या विरोधात जाणं म्हणजे माझ्या विरोधात जाणं, आणि माझ्या विरोधात कृष्णा कधीच जाणार नाही, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. असं म्हणून दुष्यंत कृष्णाकडे पाहून स्माईल करतो. कृष्णा सुद्धा स्माईल करते आणि हीच बाळाबाईची सगळ्यात मोठी ताकद असते. बाळाबाईवर दुष्यंतचा इतका आंधळा विश्वास आहे की तो कधीच बाळाबाई विरुद्ध काहीच ऐकून घेऊ शकत नाही, आणि जोपर्यंत त्याच्यासमोर पुरावे येत नाही तोपर्यंत त्याला खरं पटणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. दुष्यंतने केलेली आयडिया सुद्धा भारी होती आणि कृष्णाला आता तिचा मोबाईल सापडू शकतो, कारण या CCTV कॅमेरामध्ये लगेचच रेकॉर्ड झालं असेल की जयकांतकडे कृष्णाचा मोबाईल आहे, आणि मग कृष्णा हा मोबाईल मिळवणार, यातील व्हिडिओ तिला भेटेल आणि बाळाबाईचं सत्य ती दुष्यंत समोर आणू शकते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की समरची आई आणि समर हे एक नवीन प्लॅन बनवतील. समरची आई समरला समजावून सांगेल, जर त्या बाळाबाईचा बदला आपल्याला घ्यायचा असेल तर कृष्णा आपल्या बाजूने यायला हवी, आणि त्यासाठी तू असं काहीतरी कर ज्यामुळे कृष्णाचा तुझ्यावर आंधळा विश्वास बसेल. तू जे म्हणशील तेच कृष्णा करायला तयार होईल, म्हणजे त्या बाळाबाईला आपल्याला चितपट करता येईल, तिच्या विरुद्ध आपला प्लॅन बनवता येईल. आणि मग समर याचा विचार करेल, कारण आता समर आणि कृष्णाची ओळख तर झाली आहे, पण समरला आता असं काहीतरी करावं लागणार आहे ज्यामुळे समर खूप चांगला माणूस आहे आणि त्याच्यावर मोठा अन्याय झालाय असं कृष्णाला वाटेल. तेव्हाच कृष्णा त्याच्यासाठी काही करायला तयार होईल, बाळाबाई विरुद्ध उभं राहील. मग समर आता काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर कृष्णा ही आढळरावांना पाहिल तेव्हा तिच्या लक्षात येईल की आढळराव हे खूप दुःखी आहेत आणि कसला तरी विचार करताय. आणि मग कृष्णा दुष्यंतला हे सांगणार की तुम्ही आढळरावांबद्दल विचार करा ना, आजकाल ते खूप दुःखी असतात, कोणत्या तरी विचारामध्ये असतात, नक्कीच काहीतरी घडलंय. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुष्यंतला आढळराव आवडत नाही, आणि तो म्हणेल असं काही नाहीये आणि मला त्यांच्याबद्दल काही सांगू नको, मला त्यांच्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. पण कृष्णा ही दुष्यंतला सांगणार की त्यांच्याकडे एक फोटो असतो आणि त्या फोटोकडे ते नेहमी पाहत असतात. मग दुष्यंत त्याचा विचार करेल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर दुसरीकडे बाळाबाई ही दलपतला सांगेल की आढळराव आजकाल गायब आहेत, कुठे असतात याचा शोध लावा दलपत भाऊजी. तर दलपत बाळाबाईला म्हणेल, आज तुम्हाला माहिती आहे ना कोणती तारीख आहे? म्हणजे दलपतला सुद्धा समर आणि समरच्या आईबद्दल माहिती आहे की आज समरच्या आईचा वाढदिवस आहे, म्हणून आढळराव इतक्या टेन्शनमध्ये आहेत. आणि मग समर कृष्णाला मंदिराबाहेर भेटणार, जेथे तो त्याच्या आईच्या वाढदिवसाचे पेढे वाटत असेल, आणि समर आपल्या आईचा फोटो सुद्धा कृष्णाला दाखवणार. हा फोटो पाहून कृष्णाला जबर धक्काच बसेल, कारण हाच फोटो आपण आबांकडे आढळरावांकडे सुद्धा पाहिला होता हे कृष्णाला आठवणार. आणि मग कृष्णा समरला म्हणेल, मला तुमच्या आईला भेटायचंय. जेव्हा कृष्णा ही समर बरोबर त्याच्या आईला भेटायला जाईल तेव्हा तेथे आढळराव असतील का, आढळराव हे सुद्धा समरच्या आईला भेटायला जातील का, आणि या दोघांची तेथे भेट होईल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.